एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला आमदार विजयकुमार देशमुख व प्रमुख मानकरी राजशेखर हिरेआबू यांच्या हस्ते पूजा करून सिद्धेश्वर नंदीध्वज पालखी पूजनाने श्रीशैलमला मार्गस्थ। सालबादप्रमाणे यंदाही सिद्धरामेश्वर यांच्या नंदीध्वजची पदयात्रा रविवारी सकाळी धार्मिक विधीने श्रीशैलमकडे मार्गस्थ झाली। यामध्ये नंदीध्वज धारकासह एकूण 40 ते 50 जणांचा या पदयात्रेत सहभाग होता। 1970 पासून सोलापुरातून प्रतिवर्षी नंदीध्वज पदयात्रेच्या माध्यमातून श्रीशैलला जात आहेत आणि या पदयात्रेला मोठे महत्त्व असून सुमारे 20 ते 25 दिवस पायी खडतर प्रवास करत गुढीपाडव्याच्या अगोदर 3 ते 4 दिवस अगोदर दाखल होत असतात। अमावास्येला होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात ही सिद्धरामेश्वरांचे हे नंदीध्वज सामील होत असतात। ही परंपरा मागील अनेक वर्षापासून सुरू असून याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। दरम्यान परंपरेनुसार सोलापूर ते श्रीशैल यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी पालखीसह मार्गस्थ झाली। प्रारंभी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख व प्रमुख मानकरी राजशेखर हिरेआबू यांच्या हस्ते नंदीध्वजाचं विधिवत पूजन करून त्यानंतर नंदीध्वज पालखीसह हिरेआबू वाड्याकडे मार्गस्थ झाले। यावेळी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले। तदनंतर हिरेआबू वाड्यात नंदीध्वज आणि पालखीचे विधिवत पूजन करत आरती करण्यात आली। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, राजशेखर हिरेआबू, संजय हिरेआबू, जगदीश हिरेआबू, विनोद हिरेआबू, सागर हिरेआबू, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, सोमनाथ मेघाने, संदेश थोबडे, प्रसाद कुमठेकर, बाळासाहेब मुस्तारे, आनंद मुस्तारे, मल्लिनाथ खुने, कैलास मेघाने यांची प्रमुख उपस्थित होती। या पूजनानंतर मल्लिकार्जुन मंदिराचे दर्शन घेऊन ही पदयात्रा 22 मार्गे जुने सुन्नलगी मंदिर येथे नंदीध्वजाच्या पूजनाने श्रीशैलकडे मार्गस्थ झाली। यावेळी प्रमुख मानकरी राजशेखर हिरेआबू यांनी या पदयात्रेविषयी माहिती दिली। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर हजारो वर्षापूर्वी त्यांचे गुरु श्रीशैल मल्लिकार्जुनला भेटण्यासाठी वयाच्या 10व्या वर्षी इथून श्रीशैलला प्रस्थान झाले होते। तिथे गेल्यानंतर मल्लिकार्जुन प्रसन्न झाल्यानंतर तिथून मल्लिकार्जुन त्यांना जे जे संदेश दिला हे संदेश घेऊन ह्या सोलापुरात आले। तेव्हापासून सोलापूर आणि श्रीशैलमचा संबंध एकदम जवळचे आहेत। आता मी बघण्यामध्ये 1970ला आणि 72ला 2 काट्या श्रीशैलला येतो आहे। तेव्हा आमचे गुरु योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या मरण झाले। त्याच्यानंतर 96ला एकदा 5 नंदीध्वज इथून श्रीशैलला गेले होते। त्याच्यानंतर वर्षाला 1-2 नंदीध्वज घेत आले। पुन्हा गेल्या वर्षीसुद्धा 5 नंदीध्वज हे श्रीशैलला जाऊन आणि यावर्षी हे 2 नंदीध्वज आज सिद्धेश्वर मंदिरातून प्रस्थान होऊन या सोनागिरी सिद्धेश्वर मंदिरात आज दुपारी मुक्काम झाला। इथून हे नंदीध्वज प्रस्थान होऊन कुंभारीमध्ये मुक्काम होईल। आज सोनागिरी सिद्धेश्वर मंदिरात प्रसाद कुमठेकर ह्या भक्ताकडून महाप्रसादाचा कार्यक्रम चालू येणार आहे। त्याच्यानंतर कुंभारीमध्ये शिरीष पाटील व प्रकाश बिराजदार हापू यांच्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन म्हणजे आजपासून हे श्रीशैलची पदयात्रा सुरू झाली।